अरे काय तुझ्यात लेट आहे त्याला. दोन घेतले ही जी वस्तू अनबॉक्सिंग करणार आहे. तर त्याचा पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे लाईक वगैरे करा, सबस्क्राईब वगैरे. गुड आफ्टरनून मित्रांनो, तर तुमचं सगळ्यांना पुन्हा एकदा आपल्याच्या डेली व्लॉगमधला 14वा दिवस आहे. तर लेट्स सी, जो पण नवीन आहे प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि आज म्हणजे भरपूर जण आता 11 दिवसाचे गणपती गेले, लगेच 12 दिवसाचा गावी मुंबईला झाले आहेत गावावर जेवढे आलेले ते. त्यात आता बघा ह्याची तिकीट उद्याची आहे, तिकीट बुक झाली आहे. मी अजून माझा काल जायचं होता बट थोडा प्लॅन फिसकाटला, त्यामुळे आता अजून कोण कोण चाललं ते पण दाखवतो गावी, गावावरसून मुंबईत. हे बघा इल्ले मुंबईपासून गावावरसून मुंबईत चालले. आता कोण कोण आहेत बघा. हे बघा तुम्ही आता नाही जातलास ना, जातले कोण कोण आहे बघ. ताई जातला आणि तू उद्याची तिकीट नाही भेटायची. उद्या ना, उद्या कोण नाही. हे बघा नाशिक रिटर्न सरपंच उपसरपंच आयोजक यांची अजून गाडी येऊ नाही. कुडाळ ST डायरेक्ट कुडाळ जातले. तुमका काय वाटतं बसाक भेटात? कुडाळसून भेटात लोचा नसल्या भेटेल बसायला. एखाद काय धन्या घेऊन जावा. जोरात हस. आता इंका डोंगरात जाऊचा बट आता तुमची गाडीला तुमका मुंबईत जाऊचा. डोंगरात जाऊन मतलब नाही. हे चष्मा चेक करतात, चष्मो आता. कोणचं नक्की गॉगल घालता? नंबर काय तुझा? असं काय तुझं हिजो तुझा नंबर जास्त का कमी आहे? +2 तुझं -2. तुझं गॉगल हा काय? तुझं गॉगल असा हा काय? तू कधीपासून नाहीच करतस नाही का? चल मुंबईत चाललं. हे बघा बाबा काय चालले. अरे आपला नानाला भेटू. नाना सोडू गेलो आमचो. नाना सोडूक जाता, फक्त बस स्टॉप पर्यंत सोडूक जातलो. बस स्टॉप पर्यंत दिलंस ना सोडूक? पुढे कोण जातला सोडूक? हे बघ आपल्या निवडून आणूचा पुढचा 10,000 एका वोटचे दे. अरे यार हे बघ सगळ्यांची मतं तुका भेटतील. हे बघ किती जण? 3, 2, 5, 4, 9, 9, 10, 12, 14 वोट भेटतील तुला नाना. आता ही जोडी काय झाली? डॉक्टरला डोस द्यायला जातात. अच्छा अरे यार डॉक्टरांकडे डोस देऊ चालले मग आता डॉक्टरांचा धंदो प्लॉट. तू काय पित या? पजल घेतलंय ना, सॉल्व करायचंय ते. हे उडी मार त्याच्यावरून. ना काय बोलशील मग? गावाचे मुंबईत गेले तुका कसा वाटता? आता गप घरा सुखात झोपतला ना का? तिला तुला आपल्याला नाही जाऊचं आहे या डोंगरावर. चल आता जाऊया चालत. चल लोचनला घेऊया. ना हे आठवता कलचा?
अरे कल आम्ही इथून येत होतो नाचत येणे आवाज काढलं ना हे बाय ह्यो चाललो नाशिकला देणं का नाशिकला चाललो तू कधी चल चल जा कपडे घाल दोघांची जोडी खास एकदम खिल्लारी एकदम लहानपणीचे मित्र लंगोटियार लंगोटियार नाव रिलीज केलंय ही बघा आमची किरण आणि काका दळण टाकू गेलो काका तुझी दहशत दाखव यांका ना मी काय बोलतोय ना तू काय एक जादू दाखवतोय बघ दोन घेतलेत पानं टेक्नॉलॉजी ना पाना पकड ना पानं पकड काय करू नका लय महाग आता काय करू नको ते का आता दुसऱ्या पैसे घेऊन जाऊ कुठची आली आहे कणकवली गाडी आली आहे का कुडाळ कुठची गाडी आहे घोडगे कुडाळ कुडाळ आहे ना कुडाळ आहे कुडाळ चा पता कुडाळ गाडी इली जा लवकर जा बॅग घेऊन जा फुल तिकीट 72 रुपये दगड भर बॅग मध्ये आता जी गाडी येईल ती हा ही बघा आली कुडाळ एसटी जे आता कुडाळ जातले ते या गाडीने जातले चला चालतो दुसरी गाडी लवकर बाय बाय कणकवली एसटी फायनली लिहिली असा अरे काय तुझ्यात लेट आहे त्याला तुम्हाला माहित नाही आम्ही येतलो होते चल लवकर चला गाडी भरून नाही ना बघतो तो वरणार काय हो किती झोपलो काय चला आज झोपलो काय पुढे थांबलाय का गडबड घेतल्याने पुढे बसले चला गाडी 46 होतात बरोबर गाडी गाव हे बघा कोण विठ्ठल गावडे दिव्यातलो म्हणजे आपलाच भाऊ आहे चला गेलो चिल चाललो आता पण मुंबईला जाताना एक रस्ता आठवला मला रस्ता दाखवतो ह्या रोडने आहे ते कमी ना 8वी ते 12वी सफर करत होते शाळेत जायला जांभोड हायस्कूलला तर दाखवतो आमची शाळा मी ज्या शाळेमध्ये शिकलो ना ती शाळा दाखवतो चालत जायचो बट आज
वगैरे असं त्यामुळे बघा हे दुकान खूप चेंजेस झाले. इथं वडापावची गाडी असायची. बघा ही आमची शाळा जांभूळ हायस्कूल. 8वी ते 12वी इथे शिकलेलो. One hour later. आलाय गाइस फायनली कणकवली बस स्टॉप. चला हे आता पुण्यात जातले आहेत. लक्झरी आहे त्यांची. मी आता जाईन मामाकडे. Twenty minutes later. जेवण करू तुम्ही. Eight hours later. चला गाइस सकाळ झाली. आता निघालो आपण मुंबईला जायला दिवागाडीनी. मामा येतो सोडायला. हे बघ विठ्ठलदा. ए विठ्ठलदा चला लवकर रिटर्न मार. काहीच तर आलो आता आपण कणकवली रेल्वे स्टेशनला. बघूया किती गर्दी आहे किती नाही. दिवागाडीनी आज फर्स्ट टाइम चाललो आहे. कधी जात नाही जास्त म्हणजे दिवागाडीनी बट आज ट्राय करणार आहे. चल मामा चल. तिकीटला गर्दी किती आहे बघूया आता. आहे गर्दी तर आहे बेकार गर्दी आहे. इथं मेन म्हणजे सीन होणार आहे ऑनलाईन पेमेंट आणि कॅश. ऑनलाईन नसलं तर डायरेक्ट विदाऊट जावं लागेल. चला गाइस तिकीट काढली आता. इथं पहिला या लाईनला कॅश ऑन डिलिव्हरी होती. सॉरी COD पेमेंट होतं आणि इथं पण ऑनलाईन. इथं दोन्ही पेमेंट आहेत ऑनलाईन वगैरे. पहिला इथं गेलेलो मला वाटलं इथं ऑनलाईन होईल बट नाही झालं. इथं परत लाईन लावायला लागली. आता इथं गर्दी भरपूर आहे असं वाटतं मला स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर. बघू आता किती गर्दी आहे. बेकार गर्दी. ते काहीतरी खायला घेतो. तर आलो आता कणकवली स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती रेल्वे स्टेशनवरती. गर्दी बेकार आहे आज असं वाटतं एकदम. आता अजून गाडी तर नाही आली. जशी जशी गाडी येईल तशी गर्दी वाढत जाणार आहे. लांब लांब परत गर्दी भाई. मी बघा 9:30 आणि आता वाजलेत 10 आणि त्यात पाऊस पण आलाय. गर्दी बघा. बस गाडीचा 9:30चा टायमिंग होता आणि आता वाजलेत 10 आणि त्यात पाऊस पण आलाय आणि गर्दी पण फुल प्लॅटफॉर्म भरलाय. चढायला भेटतो का माहित नाही आता आपल्याला. मग अशी एवढी प्लॅटफॉर्मवर गर्दी नव्हती बट आता फुल प्लॅटफॉर्म भरलाय. मी त्यात पाऊस पण आला. तर कसं काय व्हायचं काय माहित.
गाईस तर चला आली आहे फायनली, गाडी आलेली आहे. गर्दी बेकार आहे, गर्दी जेवढी एक्सपेक्ट केलेली तेवढी त्यापेक्षा डबल गर्दी आहे. गाईस तर दिवागाडीला पण भरपूर गर्दी आहे. मला वाटलं खाली बसायला भेटेल, बट लास्ट टाइम पण वरती बसून गेलेलो आणि पण लास्ट टाइम थोडा लय मोठे प्रॉब्लेम झालेले आहे. त्यामुळे पहिला वरती होतं, नंतर बोललो जेव्हा CSTला उतरलो ना तेव्हा आम्ही खाली बसलेलो. बट त्यावेळी आता दिवागाडीने जायचं विचारायला डायरेक्ट वरती बसून जावं लागणार आहे. नशीब भेटलं बसायला, भरपूर गर्दी आहे. सिंधुदुर्ग असूनच बसून आले सगळे कुडाळ साईडने, इथपर्यंत फुल गर्दी आहे. झाडू वगैरे आणल्यात गावावरून. मेन म्हणजे चार्जिंगचा स्पॉट, चार्जर इम्पॉर्टंट आहे. आता डायरेक्ट लास्ट स्टॉप आपला उतरायचा आहे. गाईज माहिती आहे इथे एक झाडी होती ना, थोडक्यासाठी जायसाठी वाचली, अर्ध्या खिडकीत गेलेली, त्यानंतर लगेच काकीने पकडलंय. जशी जागा भेटली तशी पब्लिक बसली आहे. म्हणजे मला चार्जरचा इम्पॉर्टन्स होता, चार्जरचा पण पॉईंट झाला. चला घाई करतायत, थोडक्यासाठी वाजल्या यांची झाडू, नाही तर ही पण झाडू आणलेली डायरेक्ट इथं गेली असते. चाय वगैरे येत आहेत. बरोबर 1 वाजल्यानंतर आता रत्नागिरीला आली गाडी. वरती पहिला जागा भेटलेली बसायला, पण आता खाली आलो बसायला. आणि ती अर्धी पब्लिक खाली होती, रत्नागिरीला उतरली ना, त्यामुळे रत्नागिरीला जाम जाणं चाललं. रत्नागिरी स्टेशन आलाय. दिवागाडीमध्ये स्पेशल म्हणजे काय, डब्बा बिब्बा आणायचा नाही, डायरेक्ट काय ना काय ते तर खायला. फायनली जस्ट आता आलोय घरी. म्हणजे दिवागाडीने जो सफर होता ना माझा, तो एकदम नेक्स्ट लेवल होता. कारण की जेव्हा मी म्हणजे आतमध्ये एंट्री केली ना, तेव्हा मला पहिला वरती बसायला जागा भेटली. नंतर जसं रत्नागिरी आला तसं लगेच बोललं खालची सीट जी होती ना ती खाली झाली आहे. आणि तसा खाली आलो आणि म्हणजे मोबाईलची नंतर ना काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे का, मेन म्हणजे जो मोबाईलची मला वाटलं चार्जिंग वगैरे लावायला जागा भेटेल वगैरे, त्यामुळे मी मोबाईलचं चार्जिंग एवढा यूज केला ना, म्हणजे चार्जिंगच संपली. जेव्हा चार्जिंग लावायला गेलो ना चार्जिंग, तर भाई बघतो तर म्हणजे आमचा जो डब्बा होता ना, त्या डब्यामध्ये प्रॉपर म्हणजे ना कुठेच चार्जिंगला लावायला जागा नव्हती. आणि माझी अख्खी मोबाईलची चार्जिंग संपलेली. फक्त लास्ट व्हिडिओ मी तो रत्नागिरी म्हणजे खाली येऊन जो शूट केला तेवढाच. आणि त्यानंतर मला जेवढा बाकी म्हणजे मेन जो शूट करायचा होता ना, बाकी कुठे गर्दी आली काय ते सगळं काहीच नाही शूट करता आलं. आणि मम्मीचा पण फोन येत होते भरपूर, मोबाईल स्विच ऑफ झाला वगैरे. बट काय नाही, गाडी दिव्याला प्रॉपर 9 वाजता गाडी आली. सगळे बोलतात गाडी लेट येईल, गाडी लेट जाईल गाडी वगैरे. बट दिवा गाडी मस्त म्हणजे एक नंबर सफर झाला, मला लय मजा आली. तर लेट्स सी तुम्हाला हा जो ब्लॉग आहे तो कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. आणि 3000 सबस्क्राईबचं टार्गेट असं प्लीज लाईक कमेंट सबस्क्राईब करा. आणि आपण आज ही जी वस्तू आहे तिची अनबॉक्सिंग करणार आहे. तर याचा पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे, लाईक वगैरे करा, सबस्क्राईब वगैरे करा, मजा येणार आहे. तर भेटू आता पण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.